अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार। गेल्या 5 वर्षामध्ये मी 2000 व्यक्तींना रोजगार इथं देऊ शकलेलो आहे, पण आजच्या घडीला जवळपास 1 लाखाच्या आसपास युवा इथं बेरोजगार आहेत। 1 लाखापेक्षा आसपास म्हणण्यापेक्षा जास्त युवा बेरोजगार आहेत। आज नवी फळी आणखीन त्याच्यामध्ये ॲड होत आहे, तर ह्या नवीन फळीला आणखीन ॲड झाल्यानंतर किती वर्षांना रोजगार मिळणार हे माहीत नाही, कारण त्याच्या परीनं काही इथं जवळपास प्रयत्न झालेले नाही आहेत। मागच्या कित्येक वर्षात कुठल्याही सरकारनं म्हणा किंवा कुठल्याही ह्या भागाविषयी मी बोलेन, फक्त कुठल्याही आमदारनं हे तो त्याच्याविषयी प्रयत्न जो केलेला नाही तो मला करायचा आहे, आणि त्याच्यासाठी उद्योगधंदे इथं आणणं हे सर्वप्रथम माझ्या टार्गेटवर राहील। त्याच्या व्यतिरिक्त पर्यटन असेल, पर्यटनासाठी अतिशय सुंदर आणि व्यवस्थित लायक असा हा आपला निसर्गरम्य तालुका भाग आहे। मग तो आजरा असेल, चंदगड असेल, तिकडं आंबोली आली, इकडं तेलारी आली, तर ते सुद्धा पर्यटन झालं तर ते सुद्धा एक बिझनेस मॉड्यूल आहे, तो सुद्धा एक उद्योगधंदा आहे। तर ते पण आलं तर कित्येक मुलं आज आपली हॉटेलमध्ये कामाला असतात, पुन्हा मुंबईला असेल, गोव्याला असेल, तर त्यांना सुद्धा जवळपासच नोकरी लागू शकते। हाच माझा मुख्य एजेंडा आहे, विजन। कामगार नेता म्हणून तुमची आता सध्या चंदगड मतदारसंघात चांगली ओळख निर्माण झालेली आहे, तर कामगारांना तुम्ही काय आवाहन करा? कामगार नेता म्हणून नसेल ओळख माझी झालेली, कामगारांचं भलं करणारा म्हणून असेल तर ठीक आहे, कारण तेच म्हणतो मी तुम्हाला, कामगारांचं भलं ह्या दौलतच्या रूपानं झालेलंच आहे। परत इतर कित्येक जणांना नोकऱ्या लावलेल्या आहे। माझं विजनचाच पुढचा भाग जर का म्हटलं किंवा छोट्याशा व्याख्यात सांगायचं झालं तर प्रत्येक कुटुंब मला सुखी बनवायचं आहे, आणि प्रत्येक कुटुंब सुखी बनवण्याचा मागचा हेतू जो आहे किंवा मागचा जो फॉर्म्युला जो आहे तो प्रत्येक कुटुंबातील एकट्याला जवळपासच नोकरी देणं, जेणेकरून तो स्वतः घरी राहील, आपल्या आईवडिलांच्या सोबत राहील, जवळपासच कुठंतरी नोकरी पण करेल, परत रात्री घरी येईल, उद्या लग्न झाल्यावर बायका मुलांच्या सोबत तिथं राहील, म्हातारपणी आईवडिलांना सुद्धा मुलांची गरज असते सोबत। आजकाल बघितलं तर कित्येक म्हातारी माणसं इथं गावात असतात पण मुलं बाहेर असतात, उद्या आजारी पडली तर त्यांना कोणी बघायचं। तर जर का जवळपासच नोकरी लागली तर खऱ्या अर्थानं एक सुखी कुटुंब होईल। तर ते सुखी कुटुंबाची एक संकल्पना घेऊन मी ह्या इलेक्शन्समध्ये उतरतो। सध्या चंदगडमध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळते, त्याच्यामध्ये आता सध्याच्या राजकारणामध्ये आपण पाहतोय की चंदगड मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहे ते पैशाचं काही कुकर देतंय, कोण मिक्सर देतंय, कोण पैशाचं आमिष दाखवतंय, तर थोडक्यात लोकांना एक प्रकारे आमिषांची भूलथापा दिली जाते। याकडे तुम्ही कसं बघता आणि तुम्ही त्या लोकांना काय आवाहन करू शकता? कुकर असेल, पैसे असतील, मिक्सर असेल, ह्या एक वेळ देण्याच्या गोष्टी आहेत। खरं तर ते आमिष आहे। मी आमिष जर का मी पण देत असं वाटत असेल तर मग ते आमिष 1 दिवसाचं देत नाही, मी ते आमिष त्यांना देत आहे हे अख्ख्या आयुष्यभरासाठी त्यांचं काहीतरी बनवण्याचं देत आहे। एक नोकरी जर मी एक व्यक्तीला लावू शकलो तर त्या अख्ख्या कुटुंबाचा आयुष्यभराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिळतो। त्या आयुष्यभरासाठी त्यांना सुखी करायचं आहे। मला 1 दिवसासाठी 1 कुकर घेऊन सुखी नाही करायचं। 1 कुकर 1 मिक्सर तर कोणी घेऊ शकतो, काय विशेष मोठा हे नाही। 1000, 1500, 2000 रुपयाची गोष्ट आहे ती। 1000, 1500, 2000 रुपये जरी खिशात कोणी टाकले तर काय दुसऱ्या दिवशी संपलेले असतात, पण आयुष्यभरासाठी जर का काहीतरी कमाई दिली तर त्यांचं खऱ्या रूपानं ते आयुष्य फुलू शकतं, आणि ते मला करायचं। सध्याच्या घडीला आता तुम्ही या युवा वर्गाला आणि ज्या चंदगडच्या जनतेला काय आवाहन करा? अर्थातच हे माझं जे विजन आहे ते सगळ्या चंदगडच्या जनतेला, चंदगड आजरा गडीच्या जनतेला पटलेलं आहे, त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आज कित्येक युवा असू देत, वयोवृद्ध असू देत, मिडल एजमधली माणसं असू देत, अगदी लहान मुलंसुद्धा जी वोटर नाहीत ती सुद्धा म्हणतात की बदल हवा तर आमदार नवा मानसिंग कोराटे साहेबांचा विजय असो, ती सुद्धा म्हणतायत। याच्यातून समजतं की किती गरज आहे इथं आम्ही जे विजन टाकायचं आहे। तेव्हा मी त्या सर्वांना आवाहन करतो की मी जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे नारळाची बाग, 4 नारळाची झाडं जी आहेत त्या नारळाची बाग या चिन्हावर निवडणूक लढवत आहे। त्याच्या समोरचं बटन दाबावं आणि मला विजयी करावं, जेणेकरून मी हा चंदगडवर जो मागासलेपणाचा शिक्का जो आहे तो पुसून पुढारलेला चंदगड असा शिक्का लावू शकेन, अशासाठी मला तुमच्या मतदानातून आमच्याशी संवाद साधल्याबद्दल सर तुमचं मनापासून आभार आहे। तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा। लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा, सर्वांना सांगा, विसरू नका, तुमच्या मनात निवडून येणार, विजय होणार।